नमस्कार. मी लीलू, तुमची लीलू ऑफिशियल. कसे आहात तुम्ही? आय होप बरे असाल आणि बरेच असायला पाहिजे आणि मी सुद्धा बरी आहे. तर आज खूप दिवसांनी मी आमच्या दादा बहिणीकडे आलेली आहे आणि बहिणीने नेहमीप्रमाणे माझ्यासाठी काय केलेलं आहे ते आपण बघणारच आहोत. खूप छान सुगंध येतो चिकनचा. आय थिंक चिकन केलेलं असावं. आपण बघूया ते चिकन कसं आहे, म्हणजे कसं केलं आणि त्यानंतर खाऊनसुद्धा दाखवणार आहोत. बघायला विसरू नका. चला तर आपण बघूया वहिनी काय करते. सो हे बघा, मस्तपैकी चिकन वहिनीने, सुकं चिकन वहिनी करते आणि इतका सुंदर सुगंध सुटलेला आहे, काय सांगू तुम्हाला. मला तर भूक लागली आणि हा सुगंध घेऊन तर आणखीनच भूक लागलेली आहे. सो याच्याबरोबर वहिनी काय करणार आहे? भाकरी. अच्छा, ती भाकरी म्हणून लांबूनच सांगते. सो भाकरी आणि चिकन मी खाताना नक्की दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही मला बघून तुमचं पोट भरा. तर आपण आज बघणार आहोत वहिनीने माझ्यासाठी केलेलं स्पेशल. तर वहिनीने केलेलं आहे माझ्यासाठी हे स्पेशल चिकन आणि भाकरी करणारच आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण तोपर्यंत वा, काय वास आहे! आहा हा, कोणता मसाला? सुहाना मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये. सो खाऊन सुद्धा दाखवणारच आहे मी तुम्हाला. लवकरच बघूया माझी भाकरी आणि चिकन आणि भाकरी बरोबरच आमची जानू ज्यूस बनवणार आहे. तर बघू आपण त्या ज्यूससाठी तिने काय काय घेतलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते ज्यूससाठी तिने काय काय घेतलेलं आहे. तिचं बनवणं चालू आहे ज्यूस. बघूया आपण. तिने हे गाजर घेतलेलं आहे, ही काकडी घेतलेली आहे, हे आवळे थोडेसे खराब झाले तरीसुद्धा ती यूज करणार आहे. व्हेरी गुड. हे बीट घेतलेलं आहे, हे टोमॅटो घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण क्लीन करून, धुवून, साफ करून ती त्याचा ज्यूस करणार आहे. हो की नाही जानू? हो म्हण. हां, येस. तर बघूया आमची जानू आता ज्यूस कशी करते, स्पेशल फॉर मी. आणि ते हे सगळं ती या पाण्यामध्ये धुवून स्वच्छ घेणार आहे. क्लीन करून ती गाजर धुते आहे. छानपैकी गाजर धुवून घेते बघा. त्यानंतर ती गाजर बारीक कापून घेणार आहे. अशा पद्धतीने गाजर बारीक कापून घेते बघा. आता तिने टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो क्लीन बघा कशा पद्धतीने ती टोमॅटो क्लीन करते. सरबत बनवायचं आहे त्यासाठी. हे बघा, मस्तपैकी टोमॅटो तिने क्लीन करून घेतलेला आहे. सालं बाजूला काढून फेकलेली आहे आणि टोमॅटो या पाण्यात अशा पद्धतीने तिने धुवून घेतला आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. छान छान. आता तिने टोमॅटो कापायला सुरुवात केलेली आहे बघा. ॲक्च्युली या सरबतचं नाव टोमॅटो आणि गाजर कापून झाल्यानंतर ती काकडी तिने कापायला घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने तिने काकडी क्लीन केलेली आहे. हे आधीच कापून घेतलेलं आहे. हे बघा, गाजर, टोमॅटो आणि आता काकडी. बघू तरी आमच्या भाजीने केलेला ज्यूस कसा लागतोय. तो ॲक्च्युली सकाळी प्यायचा आहे असं तिचं म्हणणं आहे, पण मी सकाळी नाही आहे इथे, त्यामुळे ती मला आत्ता ज्यूस करून देते. व्हेरी नाईस, छान. बघूच आपण. काकडीसुद्धा तिने टोपात अशा पद्धतीने धुवून घेतली आहे मस्तपैकी स्वच्छ आणि त्याचे आता ती असं काप करते. छान. यातलं काकडीचं एक काप मी खाते. गरमीच्या दिवसांमध्ये काकडी खाणं फारच उत्तम आहे. सो तुम्ही सुद्धा काकडी खा नक्कीच. मी तर ज्यूस पिणार आहे, ज्यूस. तुम्हाला कोणी बोलवलंय? याच्यावर मी इथं आवाज टाकणार, मला माहीत नाही काय काय बोलते कळू दे लोकांना. नंतर तिने बीट घेतलेलं आहे. बीट अशा पद्धतीने तिने क्लीन करून घ्यायला घेतलेलं आहे. बीट बघा कशी साफ करते.
गाजर, टोमॅटो आणि हे आवळे थोडेसे खराब झालेले आहेत दिसत आहेत, पण ते सुद्धा ते यूज करणार आहे सरबतमध्ये. चिकन बरोबर ही मस्तपैकी कसली भाकरी भाजली आहे ही? मिक्स पिठाची. ओके, मिक्स पीठ. ज्वारी, बाजरी आणि तांदूळ मिक्स करून दळून आणलेल्या पिठाची ही भाकरी आहे. आणि हे मस्तपैकी चिकन, भाकरी आणि चिकन. वाव, व्हेरी नाईस, लय भारी. वहिनीची लाडकी आहे ना मी, त्यामुळे. भूक लागली, भूक. खायचंच आहे आपल्याला, खायचंच आहे. वाव, व्हेरी नाईस भाकरी. हे बघा, ही दुसरी भाकरी किती मोठी. अरे बापरे, एक खाऊन पोट भरेल इतकी मोठी भाकरी भाजते आमची वहिनी. म्हणजे सारखं सारखं भाजायला नाही लागणार या पण लागणार नाही. अच्छा, बघा किती मोठी भाकरी. मस्तपैकी एका झटक्यातच पोट भरून जाईल इतकी छान भाकरी. मोठी, मोठीच्या मोठी. माझं पोट तर एका भाकरीतच भरून जातं ॲक्च्युली. बघा ही भाकरी मस्तपैकी. आणि आता जानूनी आवाज दिलेला आहे, चला तिकडे जाऊन बघू ती काय बोलते. तिने हे बीट कापायला चालू केलेलं आहे. वाव, व्हेरी नाईस, सुपर, भारी, खूप छान, खूप छान. अशी भाजी सगळ्यांना मिळू जी आत्याला ज्यूस बनवून देते. वाव, हे बघा किती सुंदर तिने भाज्या कापून घेतलेल्या आहेत. हे बघा, खूप छान, खरंच खूप छान. आणि आता ज्यूस पिल्यावर तर लयच छान छान दिसणार आपल्याला आणि चव सुद्धा छानच लागणार आहे. लवकरच पिणार आहे मी भाचीच्या हातचा ज्यूस. चलो देखेंगे. तर हे बघा, सरबत करण्यासाठी आमची जानू ती कापलेली सगळी फळं याच्यामध्ये टाकून आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, की ज्याच्यामुळे ज्यूस तयार होणार आहे. बघूया आपण ज्यूस कसा तयार होतो ते. हे बघा, मिक्सरमध्ये छानपैकी पातळ वाटून हा ज्यूस काढणार आहे. आता काकडी आणि गाजर, आवळा एकत्र करणार आहोत आपण. बीट नंतर गाजर आपण छानपैकी बारीक करून टाकलेले आहे. आणि हे गाळून त्याचा ज्यूस करून मी पिणार आहे. स्पेशल फॉर मी दिस ज्यूस. वरून या ज्यूसमध्ये लिंबूसुद्धा आपण टाकणार आहोत मस्तपैकी. म्हणजे लिंबाचं सुद्धा चव त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे ना. आफ्टर ऑल लिंबू हे लिंबूच असतं. ब्लॅक सॉल्ट, काळं मीठसुद्धा वापरणार आहे याच्यामध्ये. वाव, दिसायलाच इतकं छान असेल, मग प्यायला किती भारी असणार. लय भारी, सुपर. आणि लिंबू याच्यामध्ये पिळल्यानंतर मस्तपैकी एकत्र करून घेतलेलं आहे. हे बघा, छानपैकी एकत्र करून घेते. चिकन भाकरी आणि मस्तपैकी घरी बनवलेला ज्यूस असा आज माझा पाहुणचार होता. त्यामध्ये आपण हे काळं मीठ सुद्धा ॲड करणार आहोत, ज्याच्यामुळे त्याची चव खूप छान लागणार आहे. नंतर छानपैकी परत एकदा एकत्र करून घेते. हे बघा, खूप छान. हे बघा, मस्तपैकी ज्यूस. याहू, लय भारी. हे आता हा ज्यूस मस्तपैकी गाळून घेतोय आपण. वाव, स्पेशल फॉर फ्रूटचा ज्यूस. फ्रूट ज्यूस, काकडी, बीट, गाजर, आवळा अँड टोमॅटो हे सगळं मिक्स करून तयार केलेला, घरी तयार केलेला ज्यूस. वाव, व्हेरी नाईस. करून झाल्यानंतर हा असा ज्यूस झालेला आहे बघा.
हा मस्तपैकी गाळून गेलेला आहे. रॉक सॉल्ट टाकू. हे बघा, सगळ्यांनाच भूक लागलेली होती आणि जेवायला वाढतच होतो. आम्ही सगळे जेवायला बसतच होतो. बघा जेवायला काय काय केलेलं आहे. भाकरी, सुकं चिकन, काकडी आणि कांदाचं स्लाईस आणि बासमती राईस. मस्तपैकी जेवण केलं होतं आणि भूक लागल्यामुळे पटापट जेवायचं बघत होतो आम्ही. हे बघा, वा क्या बात आहे. मस्त, खूप छान. माझं ताट वाढलं होतं आणि मी आता जेवणार होते. वा क्या बात आहे. हे बघा, सुकं चिकन, काकडी आणि कांदा स्लाईस, मस्तपैकी भाकरी, मिक्स पिठाची भाकरी आणि बासमती राईस, बासमती भात. चला तर मी आता जेवते आहे. तुम्हीसुद्धा या जेवायला. सध्या तर फक्त बघूच शकता, सो बघा. चला जेवूया आपण आता. खरंच खूप छान, टेस्ट खूप मस्त आहे चिकनची आणि खरंच खूप छान आहे टेस्ट. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भाचीने हा ज्यूस केला होता. ज्यूस कसला होता मगाशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. सगळ्या फळभाज्या घेऊन कापून आणि मिक्सरमध्ये वाटून हे ज्यूस केलेलं होतं, बीटरूट ज्यूस. आणि हे ॲक्च्युली डाएटसाठी जास्त उपयुक्त ठरतं. पण मी दुसऱ्या दिवशी नव्हते, माझ्या घरी जाणार होते, म्हणून भाचीने हे मला आत्ता बनवून दिलं होतं आणि खरंच छान होतं ते. बीटरूटचं ज्यूस आणि मस्तपैकी सुकं चिकन. चला तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
आहे